तुम्हाला पण घट्टसर दही लावायला अवघड वाटतं का? किंवा मातीचं भांडं नाही म्हणून घट्टसर दही लागणार नाही असं वाटत असेल, तर आज अगदी तुमचे जे प्रॉब्लेम असतील ते मी दूर करणार आहे. स्टीलच्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही घट्टसर दही लावू शकतात. अगदी मलाईदार घट्टसर दही कसं लावायचं मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार, मी रियान द रियाज किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. सर्व कसे आहेत? आय होप सर्व मस्त, मजेत आणि आनंदी असाल. आज आपण स्टीलच्या पातेलीमध्ये घट्टसर दही कसं लावायचं, अगदी केकसारखं तुम्ही कट करू शकता तेवढं घट्टसर दही कसं लावायचं ते दाखवणार आहे. भरपूर जणांचं दूध गरम करताना ओतू जातं, त्यासाठी मी आज दूध न ओतण्यासाठी खास ट्रिक्स सांगणार आहे. अगदी तुम्ही दूध गॅसवर गरम करण्यासाठी देखील दुसरं काम करू शकता, तरी दूध ओतू जाणार नाही. आणि भरपूर जणांचं दूध गार करण्यासाठी वरती तसंच राहतं, अगदी खराब वगैरे होऊन जातं, किंवा गरम गरम तसंच फ्रीजला ठेवून देतात, तर फ्रीज पण भरपूर लवकर खराब होतं. तर अगदी 10 मिनिटात दूध गार कसं करायचं ते पण दाखवणार आहे, म्हणून व्हिडिओ न स्किप करता कंटिन्यू बघा. सर्वप्रथम मी तर एक पातेली घेतलेली आहे. पातेलीमध्ये मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. दूध मी आधी गरम केलेलं होतं, पण परत आता आपल्याला गरम करून घ्यायचे, त्यासाठी गॅसकडे वळूया. गॅस ऑन करून मी पातेली गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. पातेलीमध्ये मी अर्धा कप पाणी ॲड केलेलं आहे. पाणी चांगलं गरम झालं की आपल्याला दूध ॲड करून घ्यायचे. दूध ॲड करून दूध छान पद्धतीने इथं वरती यायला लागलेलं आहे. परत मी इथं एक वेळेस व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. जी दुधाची साय आहे ती दुधामध्ये छान पद्धतीने मिक्स होणार आहे. दुधाला थोडं दाटसरपणा येईल, त्यासाठी मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. सर्वात महत्त्वाचं, दही लावताना दुधाचा फुल फॅट दुधाचाच वापर करायचा आहे. याच्याने दही खूप घट्टसर लागतं, जराही पाणी वगैरे सुटत नाही आणि अगदी घट्टसर दही लागतं आणि खाताना पण खूप छान लागतं. दूध छान पद्धतीने इथं गरम झालेलं आहे, आता वरती यायला लागलं आहे. तर मी खास ट्रिक काय करणार आहे ते तुम्हाला दाखवते. इथं मी एक स्पून घेतलेला आहे. स्पूनला पातेलीच्या वरती ठेवायचं आहे. या पद्धतीने दूध वरती आलं की ते स्पूनला लागतं आणि अगदी 2 भागामध्ये दूध डिवाईड होतं आणि त्याच्यातली जी वाफ आहे ती वरती येते. तर याच्याने काय होतं की दूध जसं जसं उकळेल तसं अजून परत खाली जाईल. दूध जराही ओतू वगैरे जाणार नाही. अगदी तुम्ही दुसरं काम करत असाल किंवा 5-10 मिनटं झालं तुमचं दुधाकडे लक्ष नाही, तर हे दूध उकळून अगदी घट्ट होईल, दाटसर होईल, पण जराही ओतू जाणार नाही. बघू शकता तुमच्या डोळ्यासमोर की दूध उकळता उकळता खाली गेलेलं आहे, पण जराही ओतू गेलं नाही. अगदी पातेलीच्या काठापर्यंत आलं होतं, पण तरीही एक थेंब सुद्धा खाली ओतू गेलेला नाही. बघू शकता त्या स्पूनला जे दूध लागलेलं आहे याच्याने दुधाचं 2 भागात डिवाईड झालं आणि ते दुधाची जी वाफ आहे ती निघून गेली, म्हणून दूध परत खाली गेलेलं आहे. या पद्धतीने तर जर तुम्ही रोज दूध गरम केलं किंवा तुम्ही काही कामात असाल आणि गॅसवरती दूध ठेवून दिलं आणि तुमचं लक्ष नसेल, तर त्याआधी तुम्ही असं स्पून ठेवला तरीही दूध ओतू जाणार नाही. आता परत आपल्याला दुधाला छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचे. बघू शकतात याच्यातली साय आहे ती दुधात परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. याच्यातलं 10% दूध कमी होतं तोपर्यंत आपल्याला दुधाला छान उकळून घ्यायचे. अगदी 10 ते 12 मिनटं लो फ्लेमला. दूध छान पद्धतीने उकळून झालेलं आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करून देऊया. इथं मी एका पातेलीमध्ये पाणी घेतलेलं आहे. आता ते खालचं भांडं थोडं पसरट घेतलेलं आहे आणि वरची पातेली जी दुधाची आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला ठेवायची. याच्याने काय होतं की दूध खूप पटक्यात 8 ते 10 मिनटात नॉर्मल रूम टेम्परेचरचं होतं, लवकर गार होण्यात मदत होते. भरपूर जण दूध गार करताना तसंच राहू देतात किंवा गरम गरम दूध फ्रीजला ठेवून देतात. तसं न करता तुम्ही या पद्धतीने एकदम 8 ते 10 मिनटात दूध गार करू शकतात. आपण 8 ते 10 मिनटं गार करण्यासाठी साईडला ठेवून देऊया. इथं मी स्टीलची पातेली घेतलेली आहे. बघू शकतात दही लावताना जे भांडं वापरणार ते अगदी स्वच्छ पाहिजे आणि कोरडं पाहिजे. याच्याने काय होतं की आपलं दही अगदी जास्त टाईम चांगलं राहतं, जराही बुरशी वगैरे येत नाही किंवा खराब वगैरे होत नाही. इथं मी 1 चमचा विरजण घेतलेलं आहे. आता आपल्याला छान पद्धतीने पातेलीला कोटिंग करून घ्यायची. या पद्धतीने बघू शकतात मी व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि परत दूधचं बघूया. बघू शकतात इथं छान पद्धतीने खालचं पाणी आहे ते खूप गरम झालेलं आहे आणि दूध अगदी थंड झालेलं आहे. बघू शकतात या पद्धतीने मी पाणी काढून घेतलेलं आहे. आता आपण दूध बघूया. दूध आपल्याला इतपत गरम पाहिजे की आपण बोट ठेवला की आपला बोट गरमपणा शोषू शकतो, एवढं आपल्याला दूध गरम पाहिजे. यापेक्षा जास्तही गरम नको आहे आणि यापेक्षा जास्त थंडही नको आहे. आता आपण परत वरती आलेली साय मिक्स करून घेऊया. मी तर फुल फॅट दूध घेतलेलं आहे, म्हणून अगदी मलाईदार आपली दही लागेल.
दुधाला आता ज्या पातेलीत आपण विरजण लावलेलं आहे त्याच्यामध्ये ओतून घेऊया आणि आता परत आपल्याला मिनिटभर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. विरजण आणि दूध एकजीव झालं पाहिजे यासाठी 1 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. बघू शकता त्या पद्धतीने मी आता मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण प्लेट झाकून रात्रभर ठेवून देऊया. अगदी मी हे संध्याकाळी लावते 8 ते 8:30ला. तुम्ही जर दुपारी किंवा सकाळी किंवा दुपारी लावत असाल तर अगदी रात्र किंवा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आरामात होणार. 8 ते 10 तासामध्ये आरामात दही लागेल. तर इथं मी 8 साडेआठला लावते, तर दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला सकाळी दाखवते. बघू शकतात 12 तासानंतर इथं खूप छान पद्धतीने आपलं दही बनवून तयार झालेलं आहे. मी एकच चमचा विरजण वापरलेलं होतं, ते तुमच्यासमोर दाखवलं होतं. अगदी घट्टसर मलाईदार इथं आपलं दही बनवून तयार झालेलं आहे. आता मी तुम्हाला काढून पण दाखवते. बघू शकतात अगदी घट्टसर केकासारखं कापू शकतात तुम्ही. इतकं घट्टसर दही बनवून तयार झालेलं आहे. आजची दही लावायची पद्धत जरा ही आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. फ्रेंड सर्कल फॅमिली सर्कलमध्ये शेअर करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.